तुझ्या सोबतीनेचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे हॅपी बर्थडे लिहिलेलं असतं आणि त्याच्यावर एक केक असतो आणि त्याच्यावर मेणबत्ती ठेवून त्याच्यावरती त्याला पेटवलेलं असतं. नुपूर, हा केक तू स्वतः बनवलास माझ्यासाठी असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर म्हणते हो. तर आता बघा प्रेक्षक हो, मल्हारचा वाढदिवस असतो आणि त्याच्यासाठी केक बनवलेला असतो नुपूरने. तर आता मल्हारला खूप शॉक बसलेला असतो, कसं काय नुपूरने माझ्यासाठी केक बनवला म्हणून. घरात कोणाचाही बर्थडे असता तरी मी बनवलाच असता असं म्हणते नुपूर. थँक्यू असं म्हणतो मल्हार आणि आता तो विझवायला जातो ती कॅन्डल. तर आता इथे नुपूर म्हणते वाढदिवसाच्या दिवशी एक विश मागायची असते म्हणजे ती पूर्ण होते असं म्हणते नुपूर. तर आता इथे मल्हार विश मागतो बघा प्रेक्षक डोळे बंद करून. तर तेवढ्यातच नुपूरचा फोन वाजतो. एक मिनिट असं म्हणते आता नुपूर, मी बोलून येते हा असं म्हणते ती. काय संजना सापडली असं म्हणते आता इथे नुपूर. तर आता मल्हारला हे ऐकू जातं. तर आता बघा प्रेक्षक हो, संजना आलेली असते आणि संजनाची रिएंट्री झालेली असते तुझ्या सोबतीने सिरियल मध्ये. तर आता त्या काकू म्हणतात हो संजना आलेली आहे आणि माझ्या समोरच आहे ती. तर आता खूप मोठा धक्का बसलेला असतो मल्हारला हे सगळं ऐकून, कारण त्याच्या कानावरती पडतं ना की संजना आली म्हणून. तर आता इथे नुपूरला पण धक्का बसलेला असतो. तर आता इथे संजना खूप पॉवरफुल दाखवले प्रेक्षक आणि मोठ्या गाडीतून ती उतरताना दाखवलेली आहे. तर प्रेक्षक बघायला खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि हे मेन एपिसोडमध्ये 23 जुलैला दाखवलं जाईल बघा प्रेक्षक. तर आता इथे बघायला खूप इंटरेस्टिंग आहे की काय होणार आहे, कारण आता इथे फायनली नुपूरला संजना मिळालेली आहे. मात्र आता असं वाटतंय तायडेने परत काहीतरी केलेलं आहे बघा प्रेक्षक हो, म्हणजे तायडेने बहुतेक संजनाला पैसे देऊन हा सगळा जो आता ड्रामा होणार आहे ह्याच्याची काहीतरी तायडेचा संबंध असणारच असं वाटतंय प्रेक्षक. आणि संजना जी आता एंट्री झालेली आहे एवढी पॉवरफुल म्हणून, हे बहुतेक तायडेमुळेच झालेलं आहे आणि हे सगळं आता तायडेचं आणि संजनाचं कारस्थान असणार आहे बघा प्रेक्षक. आणि नुपूरला मात्र कळलेलं असतं संजना आले म्हणून आणि तिथेच आता मल्हारने हे ऐकलेलं सुद्धा असतं. तर आता त्या सोसायटीच्या सेक्रेटरीने फोन करून सांगितलेलं असतं नुपूरला, मात्र नुपूरला धक्काच बसलेला असतो. तर बघा प्रेक्षक खूप दिवसापासून छळा लावत असते नुपूर कुठे आहे संजना म्हणून, आणि आता फायनली तिला संजना कुठे आहे हे कळलेलं आहे. आणि आता तिला खूप जास्त आनंद व्हायला हवा होता, मात्र तिला खूप जास्त टेन्शन येतं आणि आता मल्हारला पण हे कळतं की संजना आली आहे म्हणून. तर आता तो तर एकदमच टेन्शनमध्ये जातो आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तर बघा प्रेक्षक हो, 23 जुलैला मेन एपिसोडमध्ये येणार आहे आणि 2:30 वाजता असतो तुझ्या सोबतीनेचा एपिसोड. तर प्रेक्षक तुम्हाला एक्साइटमेंट आहे का, मला कमेंट करून नक्की कळवा. तर आता या प्रोमोमध्ये इतकंच दाखवलेलं आहे की नुपूर जे इतके दिवस वाट बघत असते संजनाची आणि तिला इकडे तिकडे शोधत असते, कुठे कुठे शोधत असते. तर बघा प्रेक्षक फायनली तिला कळलेलं आहे की इथे आलेली आहे संजना म्हणून आणि त्या बाईने तिला कळवलेलं असतं. तर आता इथे प्रेक्षक हा प्रोमो असा आहे की मल्हारचा वाढदिवस असतो आणि त्याच्यासाठी नुपूरने केक बनवलेला असतो आणि आता ती केक बनवून आणलेला असतो. तर मल्हारला एकदमच शॉक बसतो की नुपूरने माझ्यासाठी कसं काय केक बनवला म्हणून, आणि आता तो फुकायला जातो ती कॅन्डल जी तिने लावलेली असते. तर आता तेवढ्यातच नुपूर म्हणते नको नको, फुकायच्या आधी ना एक काहीतरी तुम्ही विश मागा आणि ती विश पूर्ण होते असं म्हणतात लोक. तर आता मल्हार म्हणतो ठीक आहे. तर आता इथे नुपूरचा फोन तेवढ्यातच वाजतो. तर आता ती फोन घेते आणि जाते बोलायला त्या बाईशी. तर आता ती म्हणते काय झालं हो असं म्हणते ती. तर आता ती बाई म्हणते अहो संजना आलेली आहे आणि माझ्या समोरच थांबली आहे असं म्हणते ती. तर आता काय संजना आली असं म्हणते नुपूर. तर आता काय संजना आली म्हणते ना, तेव्हाच आता मल्हारने ते ऐकलेलं असतं बघा प्रेक्षक आणि आता त्याला खूप जास्त रडायला येतं आणि खूप जास्त त्याला शॉक बसलेला असतो की संजना वापस आली म्हणून, आणि नुपूरला पण खूप जास्त धक्का बसलेला असतो बघा प्रेक्षक. आणि इथे संजनाची एंट्री झालेली दाखवली आहे, मात्र संजनाची एंट्री नॉर्मल दाखवली नाहीये प्रेक्षक. तिची एंट्री एका मोठ्या गाडीतून आणि पॉवरफुल बाईसारखी एंट्री दाखवलेली आहे, सामान्यसारखी दाखवलेलीच नाहीये. तर प्रेक्षक संजनाचा काय हेतू आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला असंच वाटते की तायडेनेच काहीतरी केलेलं आहे, कारण तायडेच तिला पॉवरफुल करू शकते आणि संजना कशी काय इतकी मोठी झाली हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग आहे, कारण आता तिच्याकडे ड्रायव्हर आहे आणि आता ती बॉस सारखी उतरते गाडीमधून. तर प्रेक्षक तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तर प्रेक्षक तुम्हाला तुझ्या सोबतीने सिरियल आवडतं का, मला तर खूप जास्त सिरियल आवडते प्रेक्षक आणि मी आत्ताच बघायला सुरुवात केलेली ही सिरियल, जेव्हा ती 2:30 वाजता आली. कारण पहिला जेव्हा ती 9 वाजता लागायची मी बघितलंच नाही. तर प्रेक्षक टी-आर-पी इतकी कमी होती ना तुझ्या सोबतीने, त्यामुळे मला वाटलं की सिरियल चांगली नसेल. मात्र एकदा मी बघितलं आणि किती छान आहे सिरियल हे. खरंच तुझ्या सोबतीने, खरंच तुझ्या सोबतीनेचा टी-आर-पी खूप जास्त असायला हवा होता प्रेक्षक. खरं तर खूप साऱ्या मालिका आहेत स्टार पॉवरवरती ज्या अजिबात चांगल्या नाहीत, मात्र त्यांना छान टी-आर-पी आहे. मात्र तुझ्या सोबतीने इतकं छान सिरियल असून सुद्धा याला चांगली टी-आर-पी नव्हती प्रेक्षक. याचं खूप वाईट वाटायचं आणि आता इथे बघा प्रेक्षक 2:30ला सिरियल आला की लवकरात लवकर ते बंद सुद्धा करून टाकतात. तर प्रेक्षक तुम्हाला आवडतं का तुझ्या सोबतीने, आणि तुम्हाला नुपूर आणि मल्हारची जोडी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला तुझ्या सोबतीनेचे व्हिडिओज बघायचे असतील तर. ते प्रेक्षक स्टार पॉवरची तुमची आवडती मालिका कोणती आहे ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, कारण टी-आर-पी वरती कोणतीही मालिका पहिला असली तरी आम्हाला मालिका ज्या आवडतात त्या कंटेंटमुळे आवडतात. तर प्रेक्षक तुमची आवडती मालिका कोणती आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमची आवडती मालिका तू ही माझा मित्र आहे, ठरलं तर मग आहे, आनंदी आहे, पाठ राखीन आहे. तर तुमची आवडती मालिका येडे लागलं प्रेमाचे आहे, की लपंडाव आहे, की तुझ्यासोबत
सोबतीने आहे की लग्नानंतर होईलच प्रेम आहे की बाई तुझा आशीर्वाद आहे, कोणती सिरियल आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आता प्रेक्षक हो, स्टार पॉवरची बेस्ट गोष्ट ही आहे की सगळ्या जोड्या खूप छान असतात प्रेक्षक हो. तर तुमची आवडती जोडी कोणती आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमची आवडती जोडी सायली आणि अर्जुन आहे का, की तुमची जोडी आवडती अर्णव आणि ईश्वरी आहे, की तुमची आवडती जोडी मल्हार आणि नुपूर आहे, की तुमची आवडती जोडी आनंदी आणि निंबाळकर आहेत, की तुमची आवडती जोडी ऊर्जा आणि शौर्य आहेत, की तुमची आवडती जोडी राया आणि मंजिरी आहे. तर प्रेक्षक हो, कोणती तुमची जोडी आवडती आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. की तुम्हाला जीवा आणि नंदिनी आवडतात की काव्य आणि पार्थ, त्या जोड्या पण खूप छान आणि खूप सुंदर आहेत प्रेक्षक हो. आणि आता इथे लग्नानंतर होईलच प्रेम पण दुपारी 1:30ला लागतंय. तर प्रेक्षक हो, आता त्याची TRP आम्हाला काय माहित नाही, कारण 2 आठवडे झाले कोणत्याच सिरियलची कोणतीच TRP येत नाही आहे. कारण आता इथे बार्कचा जो रजिस्ट्रेशन होता तो एक्सपायर झाल्यामुळे कुणाकडेच कोणताच डेटा नाही आहे प्रेक्षक हो. तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमची आवडती मालिका कोणती आहे आणि कोणतं कपल तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं. तर प्रेक्षक हो, तुम्हाला कोणता कनेक्ट बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हो, तुम्हाला काही फीडबॅक द्यायचे असतील आमच्या चॅनलसाठी तर ते सुद्धा तुम्ही बिनधास्त देऊ शकता कमेंट सेक्शनमध्ये, आणि आम्ही त्याच्याबद्दल विचारही करू आणि काही बदल असतील तर तेही आम्ही घडून आणू प्रेक्षक हो. तर प्रेक्षक हो, आमच्या चॅनलला असंच बघत राहा, प्रेम देत राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्यायला अजिबात विसरू नका आमच्या चॅनलला. तर प्रेक्षक हो, अजून असेच अपडेट्स बघायचे असतील तर आमच्या चॅनलला अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा हा प्रोमो इतकाच होता. तर अजून एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.